नमस्कार. आम्ही सारे खवयेच्या या भागात मी तुमचं प्रचंड स्वागत करतो. प्रचंड याच्यासाठी की नवीन वर्षात आपण पहिल्यांदाच भेटतोय, नाही का मंडळी? मला असं वाटतं की प्रत्येकात काही ना काहीतरी गुण दडलेले असतात, टॅलेंट काही ना काहीतरी असतं आणि बरेच वेळा ना ते उशिरा लक्षात येतं, हो की नाही? हो की नाही? मग आता माझंच घ्या ना, म्हणजे मी उत्तम खवय्ये आहे हे मला लहानपणापासून माहिती होतं, पण चान्स कधी मिळाला आत्ता. ठीक आहे, बेटर लेट दॅन नेव्हर. पण कसं आहे, म्हणजे इथे बसणं गंमत नाही आहे बरं का. म्हणजे लहान मुलांपासून ते आजोबांपर्यंत सगळ्यांच्या आवडीनिवडी लक्षात ठेवून त्यांना पाहिजे तसं त्यांना देत राहायचं ही काय खायची गोष्ट नाही आहे. सतत मेहनत करायला लागते, वेगवेगळ्या लोकांना भेटायला लागतं, इथे बोलवावं लागतं. तसंच आज मी एका म्हणण्यापेक्षा दोघींना इथे बोलवलेलं आहे. बहिणी आहेत. आपण त्यांची ओळख करून घेऊया. तुमचं मनापासून स्वागत. नमस्कार. आपली ओळख, आपलं नाव सांगा. मी आरती राजेश लोहार. कुठे राहिला? मी न्हाणूला असते. डहाणू. आणि आपली ओळख? मी दीपाली पार्थ चंपानेरकर, अहमदाबाद वरून. अहमदाबाद. तुम्ही दोघी सख्या बहिणी आहेत ना? हो. मग असं कसं? तुमचं ओरिजिनल गाव कुठलं आहे? आमचं सोपारा. सोपारा कुठे आहे? नाला सोपारा. नाला सोपारा. सोपारकरांचे. ओके 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 सोपारकर. बरं, म्हणजे तुम्ही नाला सोपारावरून डहाणूला गेलात आणि तुम्ही जवळच गेलात अहमदाबादला. हो, फार जवळच आहे. आणि लहान कोण तुमच्यापैकी? मी लहान. तू लहान आणि तुम्ही मोठे? सगळ्यात मोठे. सगळ्यात मध्ये किती आहेत अजून? अजून एक आहे, ती घरीच आहे. अच्छा, म्हणजे तिघी बहिणी. 3 बहिणी आणि एक भाऊ आहे. पहिल्यांदा कोण म्हणणार, तुम्ही का तुम्ही? नाही आपण. म्हणजे मोठी म्हणून तुम्ही. ओके, पहिला मान तुमचा आहे. ओके, या किचनकडे या. आरतीताई आपल्या किचन मध्ये आलेली आहे. मोठी बहीण आहे आणि म्हणून तिला पहिला मान आहे. आज आपण मेथीचा पाक आपण पहिल्यांदा बघणार. काय मला साहित्य सांगतेस का? काय काय? मोड आलेली मेथी. ही मेथी ज्या दिवशी भिजत घालतो तर 2 दिवस त्याला मोड ठेवायचे. बरं. आणि तिसऱ्या दिवशी हा पाक करायला घ्यायचा. बरं. तर अर्धी वाटी आपण मेथी घेतलेली आहे. ओके. अर्धी वाटी मेथी असेल तर 2 वाट्या गूळ. 2 वाट्या गूळ. हो. आणि अर्धी वाटी साखर. 2 वाट्या नारळ. हो, ओला नारळ. हा, ओला नारळ आहे. ओके. आणि हे खारीक आहेत. काजू बदाम. बरं. जायफळ पावडर, वेलची पावडर, खसखस आणि तूप. ओके, साहित्य आपण बघितलेलं. आता जाऊया आपण आपल्या प्रत्यक्ष कृतीकडे. काय करायचं मला सांगा. आता आपण हे 2 वाट्या पाणी उकळवत ठेवलेले आहे आणि त्याच्यात आपण गुळ टाकणार आहोत. हा अख्खा घालायचा? हो, पूर्ण घाला. हा सगळं आपण हे करून घ्यायचं का? हा, वितळला पाहिजे तो गुळ पहिले. ओके. पूर्ण वितळवून घ्यायचा तो गुळ. आता काय करायचं मला सांगा. आता याच्यात मेथी घाला. मेथी घालायची? हो. ओके, सगळी? हो, सगळी घाला. आपण जरा वेळ झाकण ठेवणार आहोत, म्हणजे वाफेमध्ये ती शिजून जाईल. किती वेळ आपल्याला झाकण ठेवावं लागेल? 5-10 मिनिटं तरी लागेल ना शिजायला. 5-1 मिनिटं लागतील. ओके. आता याच्यात आपण नारळ घालणार आहोत. पहिले साखर घालणार आहोत. आपण साखर घातलेली आहे. ओके. आता तो नारळ पूर्ण घालायचा. सगळं घालू? हो, सगळं घाला. हे छान मिक्स करायचं. आणि त्याच्यात खारीक घाला. हे खारीक घालायचं कसं काय सुचलं? मी किती दिवसांनी खाल्ली खारीक. छान लागते खारीक आणि ही चावली जाते ना दाताने. सुचलं कसं पण? सुचलं म्हणजे ह्याला हे लागतं म्हणून हे असं सुचलं. अच्छा. आईने सांगितलं हे पाहिजे म्हणजे पाहिजे, त्याच्यावर चर्चा नाही करायची. नाही, असं काही नाही. चावलं जाते म्हणून ह्याचा हेतू हाच आहे. दाताखाली अशी चावली जाते हे. ओके. आता काय घालायचंय हे बाकीचं? हा, आता ड्रायफ्रुट्स घाला. थोडीशी वेलची पावडर, जायफळ पावडर अर्धी चमची. हा, जायफळ पावडर. जायफळ थोडीशीच घालतो, नाही तर खाल्ल्यानंतर मी झोपीन. नाही, काही नाही होणार. सुगंध छान येतो त्याचा. आणि ही खसखस घालायची जरा आटल्यावरती आपण घालूया थोडस. घरी यजमानांना काय गोड आवडतं, तिखट आवडतं, मध्यम आवडतं, सगळंच नॉनव्हेज आवडतं. जास्त करून नॉनव्हेज आवडतं आणि गोड थोडं कमी आवडतं. बरं, स्वतःचा त्यांचा व्यवसाय आहे ना? हो. त्यांचा काही जेवणाचा टाइम फिक्स आहे का? हो, अगदी म्हणजे 12 वाजले की ते घरी येतात जेवायला. कोणाचे 12 वाजले की? घड्याळात 12 वाजले.
म्हटलं पोळाचे तरी 12 वाजवले आता चला जेवायला असं नाही ना? म्हणजे त्यांचा लंच टाइम होतो त्यावेळेस. अच्छा. कारखान्यातले माणसं पण जातात. आणि मग ते रात्रीचं पण काय? घरी येतात आणि संध्याकाळी 6 वाजेपर्यंत घरी येतात. अच्छा. बरं, आता आपण काय याच्यात करायचं? खसखस घालूया. हो, मी कचकच न करता आता खसखस घालतो. बस किती? बस बस. आणि साजूक तूप वरून सोडूया. साजूक तुपाचं कसं काय? साजूक तूप बस. हां, आपण याच्यात तेल तूप वगैरे काही घालत नाहीये ना. थोडंसं आणि पाहिजे. साजूक तूप दिवसातून 1 चमचा खायला हरकत नाही. चांगलं ना. तेलापेक्षा डालडा तुपापेक्षा साजूक तूप हे सगळ्यात चांगलं. नाही, माझ्या डोक्यात ना आता बसले काय खायचं नाही ते. सतत येता जाता डायटिशियन्स येतात येते, त्यामुळे ना असा त्रास होतो काय काय जीवाला. असं हेल्थ वाटतं इज ना. बेस्ट. हो, बरोबर आहे, पण आपण म्हणजे हेल्थ कडे जास्त. अहो येता जाता हे खाऊ नका ते खाऊ नका म्हटलं कसं होणार आयुष्यात नाही, खा ना, तुमच्यासाठी ड्रायफ्रूट आणलेत आम्ही. एक तरी बरोबर प्रकार आहे. आहे. ते आहे, पण हे खायचं केव्हा साधारण, म्हणजे हा कधी खायचा पदार्थ आहे? हा सकाळी कडाड्याची थंडी असते ना, हां. त्यावेळेस आपण सकाळी लवकर उठतो तर चहा बरोबर गरम गरम चहा आणि एक छोटी वाटी पाक हा बस होतं. दिवसभरात आपल्याला पूर्ण हिट शरीरात मिळते. आणि आता तुम्ही लिहायलाच घ्या, मला खूप बोलायला लागतं. तुम्ही लिहायला घ्या बघू साहित्य आणि कृती. मेथीचा पाक बनवण्यासाठी लागणारं साहित्य: अर्धी वाटी मोड आलेली मेथी, 2 वाट्या गूळ, अर्धी वाटी साखर, 2 वाट्या ओलं खोबरं, खारीक, काजू बदामाचे काप, जायफळ पूड, वेलची पूड, खसखस आणि तूप. कृती: प्रथम 2 वाट्या पाणी उकळवून त्यामध्ये 2 वाट्या गूळ घालावा. गूळ विरघळल्यानंतर त्यामध्ये मोड आलेली मेथी, साखर आणि ओलं खोबरं घालून मिश्रण वाफवून घ्यावं. या मिश्रणामध्ये खारीक, काजू बदामाचे काप, जायफळ पूड, वेलची पूड आणि खसखस घालून पाक शिजवून घ्यावा आणि वरून साजूक तूप सोडून मेथीचा पाक सर्व्ह करावा.